हॅलो फ्रेंड्स, माझं नाव दिशा. स्टिच स्टोरीज बाय दिशामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कालचा जो आपण लेहंगा स्टिच केला होता त्याचाच आज आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूयात कटिंग करायला. आता आपण इथे सॅटिनचा फॅब्रिक घेतलेला आहे. अर्धा इंच आपण सोडून देतोय, म्हणजे आपली जी लेंथ आहे ती बरोबर येईल. 15 इंचेस आपली लेंथ आहे, 14 आहे, तर 1 इंच आपण वाढवून 15 ठेवतोय. इथे सुद्धा आपण एक मार्क करून घेऊया 15 वरती. आणि इथे 6.5 इंचाचा आपला शोल्डर असणार आहे. आणि इथून आपण 0.25 इंचचा आपण एक गॅप करून घेतोय, कारण आपल्याला हुकाय पट्टी बॅक साईडला करायची आहे. आता इथे 5.25 पर्यंतचं जे शोल्डर होणार आहे. आणि इथून आपण 6.5 इंच वरती मार्क करतोय आर्महोलसाठी. आणि आता आपण चेस्ट मेजर करणार आहोत. तर 8 इंच ठेवते. 8 प्लस 2 इंच मार्जिन घेऊयात. आपली वेस्ट आहे 6.25 ची, प्लस 2 इंचच आपण मार्जिनमध्ये घेतोय. आपले टक्स याच्यामध्ये येणार नाहीये, त्याच्यामुळे आपण टक्सची मार्जिन घेत नाहीये. आता हे पॉइंट आपण जॉईंट करून घेऊयात. आणि इथे आपण आर्महोलसाठी 1 इंच वर करून घेतलेलं आहे, ते त्याच्या लाईनवरून आपण कर्व करून घेणार आहोत. आणि आर्महोल थोडासा आपण डाऊन करून घेतो, ज्याच्यामुळे क्रीजेस येत नाहीत शोल्डर आर्महोलमध्ये. आपला नेक आहे 4 इंचाचा घेऊया. आणि 3.5 ची लेंथ घेऊया नेकची. इथे आपण कर्व करून घेतोय नेकला. आता इथे आपण नेकसाठी मेजरमेंट करून घेणार आहोत. तर आपण इथे 3.5 इंच वरती हे करणार आहोत, मार्क करणार आहोत. आणि हे मला डीप हवंय, त्याच्यामुळे आपला नेक आहे तसं 4 इंचचा, पण मी 5 इंचावरती इकडून एक क्रॉस लाईन मारून घेणार आहे, कारण मला हा नेक डीपच हवाय, ब्रॉडच हवाय. 5 वरती मार्क केलंय आणि एक स्ट्रेट लाईन तिथून करून घेऊया. आता हे आपण कट करून घेऊयात. इथे आपला शोल्डर डाऊन करायचा राहिला होता, तर आपण शोल्डर पण डाऊन करून घेऊयात आणि कट करून घेऊयात. आता इथे आपण फ्रंटची कटिंग करून घेणार आहोत. तर फ्रंटसाठी आपण अर्धा इंच पहिले एक्स्ट्रा घेणार आहोत खालच्या साईडला. अशी एक स्ट्रेट लाईन काढून घेऊयात आपण. आणि बाकीचा जो बॅक पार्टचा आहे ते सगळं सेम आपण मार्क करून घेणार आहोत. आणि इथे अर्धा इंच वाढवणार आहोत. आपली जी वेस्ट आहे ती 6.25
आहे तर आपण ते घेऊया आणि प्लस 1.5 इंच प्रिन्सेस कटसाठी आणि 2 इंच आपली मार्जिन, शिलाई मार्जिन, आणि हे जॉईंट करून घेणार आहोत. आता इथे आपण फ्रंटचा आर्महोल सुद्धा मार्क करून घेणार आहोत 1/2 इंच आतमध्ये करून. आणि आता हे आपण कटिंग करून घेऊयात. आणि तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं, बॅक पार्ट होता त्याचा आपण 1/2 इंच जो एक्स्ट्रा मार्जिन घेतला होता तो आपण ह्याच्यातून कट करून घेतलाय. बघू शकता मी थोडंसं बाहेर काढून घेतलेलं आहे बॅक पार्ट. आता मी हे कट करून घेतलेलं आहे. आता बॅक पार्टची जो नेकचा कट होता तोही आपण कट करून घेणार आहोत. हे सेंटरला जो कट करायचा आहे, जिथे हुकाय पट्टी लावायची तेही कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपण फ्रंटचं कटिंग करून घेणार आहोत. आपला शोल्डर आहे 2.75 इंचेसचा आणि आपले नेक आहे 8 इंचेसचे. तर 8 वरती आपण मार्क करून घेतलेला आहे. आणि आपल्याला इथे जो नेक बनवायचा आहे तो स्वीट हार्ट नेक बनवायचा आहे. तर असाच कर्व करून घेणार आहोत आपण स्वीट हार्ट नेकसाठी. इथून सुद्धा एक कर्व मार्क करूयात. आणि आता आपण प्रिन्सेस कटची हे करूयात, मार्क करूयात. इथे 3.25 इंचाचा मी मार्क करून घेणार आहे आणि प्लस 1.5 इंच पुढे 1.5 इंच घेणार आहे. आणि इथून स्ट्रेट 4 इंचाची लाईन करूया इथे. आणि ते सुद्धा एक तिरकस जॉईंट करून घेणार आहोत. आता इथून आपण एक कर्व करणार आहोत आर्महोल कडे जाताना. बघू शकता असं एक कर्व करून घेतलेला आहे जो आर्महोल पर्यंत जातोय. आणि इथून एक आपण शेप करून घेतलेला आहे, कर्व देतोय तिथून सुद्धा, लाईन वरतीच नाही करत आहोत, छोटासा कर्व करून शेप दिलेला आहे मी. बघू शकता हे अशा प्रकारे. आता ह्याला आपण कटिंग करूयात. आता आपण हे मेन फॅब्रिक वरती सुद्धा कट करून घेणार आहोत. आणि जो आपला अस्तर आहे तो 2 घेणार आहोत आपण फ्रंट साठी, कारण आपला फ्रंट आहे त्याला कप्स लावायचे आहेत, म्हणून आपण जो अस्तर घेणार आहोत तो डबल अस्तर घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं नाहीये, पण मी 2 अस्तर घेतले होते, कटिंग करताना मी दाखवेन. आता इथे आपण स्लीव्स कटिंग करूयात. त्याच्यासाठी 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. इथे 9 घेतलेला आहे मी लेंथ, आपली रुंदी, कारण आपला जो आर्महोल आहे तो 7.5च आहे आणि इथून लेंथ आपली 11.5 घेते, कारण आपल्या रेडी लेंथ 10.5 पर्यंत पाहिजे. तर आपण 11.5 वरती मार्क करूया.
हे जॉईंट करून घेऊयात. इथून 3 इंचावरती मार्क करूया. 7.5 वरती मी मार्क करून घेते. तिथून आपण 3 इंच मार्क करून घेणार आहोत आणि एक क्रॉस लाईन घेऊयात. तिथून मला दिसत नसेल आता तुम्हाला काही इथून मार्क केलेलं, पण मी बोलते आहे आणि हे पण करते, मेन्शन करते की किती आहे. इथे आपली जी बॉटम आहे ती 4.5 आहे प्लस 2 इंच वाढवून घेतलेले आणि आपण आता मार्क जॉईंट करून घेऊयात. मी कटिंग करते. पहिले आपण सेंटरला कट करून घेऊयात. आता आपण फ्रंट आर्महोल सुद्धा कट करून घेणार आहोत. तर फ्रंट आर्महोल कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. हे असं दिसणार आहे आपलं ब्लाऊज. खूप सुंदर असं दिसतंय. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.